आज भाऊसाहेब महाराजांचा 20वा पुण्यस्मरण दिन आहे, त्यानिमित्त आपण काय सांगाल? आज छत्रपती अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांचा 20वा पुण्यतिथी दिन आज आपण साजरा करतोय। भाऊसाहेब महाराजांनी या सातारा तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व 1978 पासून सुरू केलं आणि शेवटपर्यंत ते राजकारणामध्ये आणि जिथं जिथं ते उभा राहिले तिथं ते विजयी झाले। त्यांचा पराजय शेवटपर्यंत कुणी करू शकलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुका जो यापूर्वी राजकीय दृष्ट्या मागासलेला होता जिल्ह्यामध्ये, या सातारा तालुक्याला स्वतःची ओळख देण्याचं काम केलं। या सातारा तालुक्याचं महत्त्व, सातारा जिल्हा आपण त्या काळी म्हणायचो, पण खऱ्या अर्थानं सातारा तालुक्याला महत्त्व नव्हतं। सातारा तालुक्याचे निर्णय हे वाई कराडवरून केले जायचे आणि सातारकर त्या निर्णयाच्या मागं पळायचे, अशी आपली एक दुर्दैवी अवस्था आपल्या तालुक्याची होती। पण भाऊसाहेब महाराजांनी या तालुक्याला खऱ्या अर्थानं ताट मानेनं उभा कसं राहायचं हे दाखवलं। कार्यकर्ते निर्माण केले, सहकारी संस्था त्यांनी निर्माण केल्या। अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना अतिशय अडचणीच्या काळातनं त्यांनी उभा केला। त्यावेळेला अनेक लोकांनी हा कारखाना होऊ नये म्हणून दिल्लीपर्यंत जाऊन सगळं प्रयत्न केले होते, पण तरी महाराजांनी जिद्द सोडली नाही। त्यांनी हा कारखाना उभा केला। हा सगळा आता जो परिसर आपण ज्याला आपण अजिंक्य उद्योग समूह म्हणतोय, हा सगळा त्यांनी उभा केला। आज या अजिंक्यतारा कारखान्यामुळं लाखो शेतकऱ्यांना न्याय हा या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, जसं आता अजिंक्यतारा सातारपुरता मर्यादित राहिला नाही, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आणि चांगल्या पद्धतीनं दर देण्याचं, इथं कामावर असणाऱ्या कामगारांना चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे न्याय हक्काचं जे सगळं आहे, पगार असू दे, बोनस असू दे, या सगळ्या गोष्टी आज कारखान्याच्या माध्यमातून करतात। आज 20 वर्ष झाले महाराजांना जाऊन, आज सुद्धा काल परवा आपल्यातनं ते गेलेत। अशीच सगळ्या हे माझी स्वतःची आणि सर्व भाऊसाहेब महाराजांच्या विचाराचे जे सर्व तालुक्यातले कार्यकर्ते आहेत, जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत, त्यांची एक भावना आहे की काल परवाच आपल्यातनं महाराज आपल्याला सोडून गेले, पण आज आम्ही सर्वजण जरी महाराज आमच्याबरोबर नसले तरी त्यांची आठवण, त्यांची स्मृती आणि त्यांनी दाखवलेलं काम हे आमच्या पुढं मार्गदर्शक आहे आणि आम्ही सर्वजण त्या पद्धतीनं सामाजिक, राजकीय, सहकार या सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहोत। महाराजांच्या आशीर्वादानं तालुक्याची भरभराट सुरू आहे, महाराजांच्या आशीर्वादानं शेतकऱ्याची भरभराट सुरू आहे आणि महाराजांच्या आशीर्वादानं हा अजिंक्य उद्योग समूह हा खऱ्या अर्थानं आता वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालं आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। मी आपल्या सर्व तालुक्याच्या वतीनं, आपल्या जिल्ह्याच्या वतीनं महाराजांना 20व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मनापासून त्यांच्या स्तुतीचं अभिवादन करतो आणि सातारकरांचं प्रेम आम्हा सर्वांवर असंच कायम राहो। तालुका कुठं विभागला जातोय, पुनर्रचनेमध्ये कुठं जातो, काय हा विषय आपल्या दृष्टीनं तालुका म्हणून महत्त्वाचा नाही। सातारकर, सातारा तालुका किंवा महाराजांचे कार्यकर्ते, महाराजांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून आपण सगळेजण एक आहोत आणि कायम एक राहणार आहे हे तालुक्यातल्या सर्व जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं एवढंच सांगतो। परत एकदा महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि सर्व आज तालुक्यातनं जे विविध पदाधिकारी आले, धैर्यशील दादा कदम भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले, श्रीनिवास पाटील साहेबांचा दिल्लीवरनं आवर्जून फोन आला होता, त्याचा दरवर्षी फोन असतो, आज सुद्धा त्यांनी दिल्लीवरून आवर्जून फोन केला। या सर्वांचं मी मनापासून कुटुंबाच्या वतीनं आणि अजिंक्य उद्योग समूहाच्या वतीनं मनापासून आभार मानतो। महाराज साहेब, आता भाऊसाहेब महाराजांच्या विचारसरणीनं आपण चालताय, तुमच्याकडे जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून बघितलं जाते, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्याच्या आता जी काही जबाबदारी येतील त्या नक्कीच आम्ही सर्वजण पार पाडू। मला पण जी जबाबदारी माझ्यावर पक्षाच्या वतीनं किंवा ह्याच्यामध्ये
बँक असू दे, या सगळ्यामध्ये जी आली मी यापूर्वी पण पार पाडली आहे, पुढे सुद्धा पार पाडेल.